नमस्कार, मी माधुरी कुमकर. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. ही जी घटना ज्यावेळी घडली, या संपूर्ण घटनेनंतर तरुणीने ज्यावेळेस शिवशाही बसमधून खाली उतरली, हा संपूर्ण प्रसंग तिने एका प्रवाशाला सुरुवातीला सांगितला. मात्र त्या प्रवाशाने तिला जे उत्तर दिलं ते अत्यंत खेदजनक आहे आणि त्याचा निषेध करण्यासारखंच ते उत्तर होतं. त्या व्यक्तीने तिला असं म्हटलं की इग्नोर कर, लोक वाईट असतात, जाऊ दे. त्यामुळे अशा दुर्लक्ष करणाऱ्या मानसिक प्रवृत्तीचं नेमकं करायचं काय, तर याच विषयी या लाईव्ह चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, ही जी घटना घडली, या घटनेचा तू प्रत्यक्ष आढावा सुद्धा घेतलेला आहे स्वारगेट बस स्थानकाहून. कशा पद्धतीनं ही घटना घडलेली आहे आणि ज्या वेळेस अगदी सुरुवातीला तिच्यावरती अतिप्रसंग झाल्यानंतर या तरुणीने ज्या वेळेस त्या पहिल्या प्रवाशाला हा आपल्यासोबत घडलेली आपबीती सांगितली, मात्र त्या व्यक्तीकडून ज्या पद्धतीनं तिला उत्तर आलं, काय वाटतं तुला या सगळ्या घटनेसंदर्भात? माधुरी, आपण जर पाहिलं तर हे जे प्रकरण आहे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. ज्याविषयी आपण बोलतोय, ही सगळी घटना घडली होती 25 फेब्रुवारीच्या सकाळी पहाटेच्या सुमारास, म्हणजे अगदी 5, 5:15, 5:30ची ही घटना आहे. तसं पाहायला गेल्यास 5:30 वाजता किंवा 5 वाजता सुद्धा, इव्हन म्हणजे 3:30च्या नंतर स्वारगेट बस स्थानकावरती प्रचंड वर्दळ असते. लांबच्या टप्प्याच्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांचे प्रवासी हे शक्यतो पहाटे लवकर निघतात. त्यामुळे असं अजिबात नाहीये की पहाटेची वेळ होती त्यामुळे निर्जन होतं, कुणी व्यक्ती तिथे नव्हते, असं अजिबातही नाहीये. खूप गर्दी होती त्यावेळी सुद्धा. मात्र बसेस खूप जास्त लागल्या होत्या, त्यामुळे इतके लोक त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. मात्र एकंदरीत या ठिकाणी लोक भरपूर असतात या टायमिंगला. आपण जर हा सीसीटीव्ही पाहिला तर या सीसीटीव्ही मध्ये पहिल्यांदा ही तरुणी बसमध्ये चढते, त्यानंतर तिच्या मागून हा आरोपी बसमध्ये चढतो, दार लावून घेतो आणि त्याच्याबरोबर तिच्याबरोबर दुष्कृत्य केल्याच्या नंतर हे दोघेही खाली उतरतात. हा आरोपी निघून जातो, तर ही तरुणी जी आहे तीही दुसऱ्या बाजूने निघून जाते. सुरुवातीला ही तरुणी प्रचंड घाबरलेली होती. अर्थातच आपल्याबरोबर इतकं भयंकर घटना घडल्याच्या नंतर तिला काय रिॲक्ट करायचं हेच खरं तर समजत नव्हतं. तरी सुद्धा तिने थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर एका सहप्रवाशाला ही सगळी घटना जी आहे ती सांगितली. माझ्या बरोबर बसमध्ये असं असं घडलंय असंही ती म्हटली. मात्र यावर चक्क हा जो कोणी व्यक्ती होता तो व्यक्ती तिला असं म्हटला की जाऊ दे, तू इग्नोर कर, लोक वाईटच असतात, ते वाईट करत राहतात, असं म्हणून हा प्रवासी चक्क तिथून निघून गेला आणि तिला सुद्धा जायला सांगितलं. ही जर मानसिकता आपण पाहिली, अतिशय निंदनीय गोष्ट आहे ही, की जेव्हा एखाद्या तरुणी बरोबर असा एखादा अतिप्रसंग झालाय, ती त्या धक्क्यातून सावरलेली नाहीये, तुमच्याकडे कुठेतरी मदतीची याचना करतेय आणि तुम्ही तिला अगदी सहज म्हणता की जाऊ दे, इग्नोर कर. त्या जागी जर तुमची बहीण असती, तुमची आई असती, तुमची पत्नी असती, मैत्रीण असती एखादी, तर तुम्ही असं म्हटलं असतात का की जाऊ देत, इग्नोर मार म्हणून? असं नक्कीच म्हटलं नसतात. कारण का या सुद्धा प्रकरणातली जी तरुणी आहे तिने हीच सेम घटना अशाच पद्धतीने जेव्हा स्वतःच्या मित्राला सांगितली, तेव्हा त्या मित्राने मात्र प्रसंगावधान दाखवत तिला मोटिवेट केलं की तू तक्रार दे, तुझी तक्रार जाणं खूप जास्त गरजेचं आहे, या आरोपीला शिक्षा होणं गरजेचं आहे. त्याने मोटिवेशन कुठेतरी दिल्याच्या नंतर थोडंसं बळ तिला आलं. तिने अर्ध्या रस्त्यात फलटण पर्यंत गेलेली जी गाडी होती ती पुन्हा त्या गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीत बसून ती पुन्हा पुण्यात आली. स्वारगेट बस स्थानकामध्ये तिने 9 वाजता पोहोचून स्वतःची FIR दाखल केली, फिर्याद दिली. इतकं सगळं झालं कुणामुळे झालं, तर तो जो कोणी मित्र होता ज्याने तिला मोटिवेट केलं त्याच्यामुळे झालं. म्हणजे अर्थातच आपण या प्रकरणात दोन पुरुष आहेत, दोन वेगवेगळ्या मानसिकता आहेत असं मला वाटतं. एकीकडे जेव्हा आपलं कुणीतरी असतं, आपलं माणूस असतं, तेव्हा आपण त्याला काय सल्ला देतो, आणि जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती असतो, परकी व्यक्ती असते, तेव्हा आपण काय सल्ला देतो. या दोन वेगवेगळ्या मानसिकतेवरती घडणारी ही सगळी घटना आहे. ज्यावेळी एखाद्या स्त्री बरोबर असं काहीतरी घडलेलं आहे आणि तुम्ही तिला इग्नोर कर म्हणता, ही घटना म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की एखादा गुन्हा जो करतो तो गुन्हा करणारा जितका मोठा गुन्हेगार नसतो, तेवढा तो गुन्हा लपवणारा किंवा या गुन्ह्याच्या विरोधात आवाज न उठवणारा माणूस त्यापेक्षाही जास्त मोठा गुन्हेगार असतो. आणि तसंच काहीसं हे सगळं प्रकरण आहे. जर त्या व्यक्तीने तिला मदत केली असती किंवा मी मदत करतो किंवा मला नसेल करायची तर तू आजूबाजूच्या आणखी 4 लोकांना सांग,
त्यांच्यापैकी कुणीतरी तुला मदत करेल असं जरी सांगितलं असतं तरी सुद्धा या तरुणीने थोडीशी हिंमत दाखवून आणखी लोकांना तिची ही सगळी जी घटना आहे ती सांगितली असती आणि हा आरोपी त्या आवाराच्या बाहेर जायच्या आत कदाचित पकडलाही गेला असता किंवा लगेचच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असती आणि मधला जो 3 तासांचा टाइम त्याला पळून जाण्यासाठी मिळाला हा टाइम सुद्धा मिळाला नसता. त्यामुळे अतिशय नीच मानसिकता जी आहे ती या सगळ्याच घटनेतून उघड झालेली पाहायला मिळते. ही घटना जेव्हापासून समोर आली तेव्हापासून वेगवेगळ्या अँगल्स वरती सगळेच जण बोलतात. मात्र हा अँगल मला वाटतं अतिशय महत्वाचा आहे जो दुर्लक्ष केला जातोय. कारण एका पुरुषानेच तिला हे सांगितलं होतं की तू इग्नोर कर आणि त्यामुळे कुठेतरी थोडंसं जे काही बळ तिच्यात राहिलं असेल ते सुद्धा तिचं कमी झालं, खच्चीकरण झालं आणि त्यामुळे खरं तर ती मग आपली कुणीच मदत करू शकत नाही असं समजून स्वतःला अबला समजून ती त्या ठिकाणून निघाली आणि त्यामुळे खरं तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे आज आपण बघतोय जवळपास 55 तास उलटलेले आहेत. अजूनही हा आरोपी अटकेत नाहीये. हा आरोपी अटकेत नसण्यामागचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे असं मला वाटतंय माधुरी. नक्कीच समृद्धी, आत्ताच तुझा उल्लेख केला की ह्या अँगलने अजून कोणी विचार केलेला नाहीये. कारण या संदर्भातील, या घटनेसंदर्भातील ज्या बातम्या समोर येतात तर त्यामध्ये तरुणी बाहेर पडली, त्यानंतर तिने आपल्या मित्राला सांगितलं आणि मित्राने तिला सल्ला दिल्यानंतर मग ती पुन्हा परतली, मग तिने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. अशा पद्धतीचा घटनाक्रम समोर आला. मात्र तिने सुरुवातीला एका प्रवाशाकडे संपूर्ण घटना सांगितली आणि त्या प्रवाशाने तिला काय उत्तर दिलं, ही मानसिकता नेमकी काय, हा अँगल समोर आलेला नाही आणि आम्ही हाच अँगल मांडतो आहोत. समृद्धी, आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये आत्ताही अत्याचाराची घटना घडलेली आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे चौकशी असेल किंवा आपण ST आगार असेल त्या ठिकाणी सुद्धा आता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय घडतंय काय नाही हा प्रकार समोर येतोय. मात्र अशा पद्धतीनं अशा अनेक घटना घडतात. मात्र लोक आहेत ती बघ्याची भूमिका घेतात. आपण अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे. तुला सुद्धा अशा कुठल्या घटना आठवतायत की अशा पद्धतीनं बघ्याची भूमिकाच पाहायला मिळते केवळ? असं अनेकदा घडलेलं आहे. म्हणजे मला वाटतं जवळपास 99% कुठलाही गुन्हा जेव्हा घडत असतो तेव्हा 99% वेळेस असंच होतं की सगळे लोक हे केवळ बघ्याची भूमिका घेतात, कुणालाही मध्ये पडायचं नसतं. अगदी एखादी घटना असते म्हणजे आपण म्हणू शकतो की एखादाच फक्त जो कोयत्याचा हल्ला झाला होता पुण्यातल्या पेठांच्या भागांमध्ये, सदाशिव पेठेमध्ये, तेव्हा एकच कुणीतरी लेशपाल पुढे येतो आणि तो कोयत्याचा वार स्वतःवरती घ्यायला तयार होतो कारण त्या तरुणीला मदत करण्यासाठी. मात्र अनेक वेळा असंच होतं की स्वतःला मर्द म्हणून घेणारे हे सगळे पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात मागे उभे राहिलेले असतात, स्वतःचा मोबाईल काढून रेकॉर्ड सुद्धा करत असतात, मात्र पुढे येत नाहीत. बऱ्याचदा महिला सुद्धा थोडंसं धाडस दाखवताना दिसतात, मात्र अनेकदा पुरुष धाडस तितकंसं दाखवत नाहीत. ज्या पुरुषांकडून खरं तर अपेक्षा असते की तुम्ही समोरच्या स्त्रीला बहीण समजा, आपली आई समजा, काकू मावशी काहीतरी समजा आणि तिच्या मदतीला जा. मात्र अनेकदा असं होतं की मदतीला कुणीही जात नाही. आपण जर पाहिलं गेल्या काही दिवसांपूर्वीच STच्याच एका बसमध्ये, खरं तर PMPL बसमध्ये एका शिक्षिकेबरोबर जेव्हा एका मद्यपी तरुणाने अशाच पद्धतीचं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिने त्याला प्रचंड मारलं होतं. 2-2.5 मिनिटांची एक क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये तिने त्याला बऱ्याचदा मारलं आणि सगळ्यानंतर प्रकरणाचा गुन्हा वगैरे दाखल झालाच. मात्र त्याही घटनेत जर आपण पाहिलं तर ही जी कुणी महिला होती ती शिक्षिका होती, मुळातच धाडसी होती, त्यामुळे तिने हे धाडस दाखवलं. मात्र त्यावेळी बसमध्ये उपस्थित असलेल्या कुणीही काहीही बोललं नाही. तिला स्वतःहून पुढे येऊन स्वतःचं संरक्षण करावं लागलं. तिच्या रक्षणासाठी दुसरं कुणीही मदतीला आलं नाही. सगळ्यांनी केवळ बघ्याची भूमिकाच घेतलेली पाहायला मिळाली. या प्रकरणात सुद्धा जो जाऊ दे इग्नोर कर म्हणणारा जो कोणी व्यक्ती आहे, मला वाटतं त्या व्यक्तीला शोधणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. कारण ही जी मानसिकता आहे ही मानसिकता फोफावता कामा नये. कारण एखाद्या घटनेत जर असं काहीतरी घडलंय, याच घटनेचा बोध घेऊन पुढेही अशाच घटना घडू शकतात. त्यामुळे जर तुम्ही असं म्हणताय की इग्नोर कर, तर हे इग्नोर अजिबात करायचं नाहीये. इग्नोर कर म्हटलेला माणूस सुद्धा शोधणं, त्याचा सुद्धा तपास होणं, त्याला सुद्धा या प्रकरणामध्ये काहीतरी किरकोळ का होईना पण शिक्षा होणं, दंड होणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय एकंदरीतच समाजाला ह्या गोष्टींचं गांभीर्य समजणार नाहीये की जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीवरती अत्याचार झालेला असतो आणि तिला तुम्ही स्वतः तर त्या प्रकरणाचा आवाज उठवत नाही, मात्र तुम्ही तिलाही आवाज उठवू देत नाही, तिचंही कुठेतरी मानसिक खच्चीकरण करता आणि त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना ज्या आहेत त्या दाबून राहतात, लपून राहतात. मला वाटतं हा जो कोणी आरोपी आहे त्याने इतक्या सहजपणे या तरुणीला त्या बसमध्ये जा, तू तिथे बस वगैरे हे सांगितलं होतं, त्या अनुषंगाने कदाचित या आरोपीने या आधी सुद्धा असं काहीतरी केलेलं असू शकतं. कारण
त्या आरोपीला हे कसं काय माहित होतं की ही बस कुठली आहे, जी बस अनलॉक आहे, ज्या बसमध्ये अंधार आहे, तिथे ती बस कुठेही जाणार नाहीये, ती बस तिथेच उभी राहणार आहे. हे सगळं या आरोपीला कसं माहित होतं, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या आरोपीचं जर जसं मला वाटतंय माधुरी, तू या सगळ्यावरती पण तू एक रिपोर्ट लिहिलेला आहेस की या आरोपीचे आधीचे किती कारनामे आहेत आणि तो मुळातच किती नीच मानसिकतेचा पुरुष आहे. या सगळ्यावरती जेव्हा तू लिहिलं होतंस, त्यातून त्या स्वतः गुन्हेगाराची मानसिकता समोर येते. मात्र जितका हा गुन्हेगार वाईट आहे, तितकाच गुन्हा झाल्याच्या नंतर इग्नोर कर म्हणणारा सुद्धा वाईट आहे. त्याच्या मानसिकतेत आणि याच्या मानसिकतेत फारसा काही फरक नाहीये असं मला वाटतं. अगदी खरंय समृद्धी. आपण जर बघितलं तर अगदी ही जी घटना घडलेली आहे, याच म्हणजे ही घटना आणि त्यानंतर एक घडलेली घटना म्हणजे PMPML चा जो डेपो मॅनेजर आहे त्याच्याकडून सुद्धा एका महिलेला जी PMPML मध्येच काम करणारी कर्मचारी महिला आहे, तिच्यावरती वारंवार तिचा छळ करण्यात आला. त्यामुळे तिने अगदी एका कार्यालयामध्येच स्वतःला अंगावरती पेट्रोल ओतून सुद्धा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते अनेक महिला पुढे येत आहेत, स्वतःवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध लढतायत. मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की लोकांची जी आहे ती बघ्याची भूमिका पाहायला मिळते. PMPMLचं हे उदाहरण आहेच. मात्र समृद्धी, गेल्याच वर्षी बोपदेव घाटामध्ये सुद्धा सामूहिक अत्याचाराची घटना घडली. त्यावेळी सुद्धा ही ज्या तरुणीवरती अत्याचार झाला ती तरुणी सुद्धा काही पुण्यातली नव्हती, पुण्याबाहेरचीच होती. आणि या प्रकरणातली तरुणी जी आहे ती सुद्धा पुण्याबाहेरचीच आहे. अर्थात पुण्यामध्ये शिकायला येणाऱ्या, बाहेरून शिकण्यासाठी किंवा नोकरीनिमित्तानं येणाऱ्या तरुणींची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या पालकांमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण असतं. आपली मुलगी ही आपल्यापासून दूर आहे, घरापासून दूर आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये राहत आहे. मात्र पुण्यामधील जी वाढती गुन्हेगारी आहे, अत्याचाराचं प्रमाण आहे, त्यामुळे कुठेतरी पालकांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बोपदेवची जी घटना आहे, ती जी तरुणी आहे ती तरुणी आपल्या मित्रासोबत फिरायला गेली होती आणि त्या ठिकाणी तीन जे आरोपी आहेत त्यांच्याकडून तिच्यावरती अत्याचार करण्यात आला. ते जे 3 आरोपी आहेत ते सुद्धा सराईत गुन्हेगार होते आणि ह्या प्रकरणातील जो आरोपी आहे तो सुद्धा सराईत गुन्हेगारच आहे, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावरती शिक्रापूर पोलीस ठाण्यात, शिरूर पोलीस ठाण्यात, नगरच्या कोतवालीमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या घटना असतील, सोनसाखळी चोरणे, पाकिटमार, दरोडेखोर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हे जे आहेत ते त्याच्यावरती दाखल आहेत. 2024 मध्ये सुद्धा त्याच्यावरती पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल होता. जामिनावरती हा आरोपी बाहेर होता आणि अशा पद्धतीनं त्याचे जे काही विकृती आहे ती विकृती तो समाजासमोर अशा पद्धतीनं त्याची पाहायला मिळते आहे आपल्याला. नक्कीच माधुरी, आपण जर पाहिलं तर या आरोपीचे इतके सगळे कारनामे आहेत आणि अशा पद्धतीचे आरोपी किंवा अशा पद्धतीचे लोक कुठेतरी समाजात वाढताना दिसतात. म्हणजे आपण अगदीच बघतोय की काही दिवसांपूर्वी पुण्यातलीच एक क्लिप व्हायरल झालेली होती, व्हिडिओ क्लिप होती. शिवजयंतीच्या पण अनेक व्हिडिओ क्लिप्स अशा पद्धतीच्या व्हायरल झाल्या. त्याच्या आधीच संत सेवालाल महाराज यांची जेव्हा जयंती होती तेव्हाही काही 2-3 क्लिप्स अशा व्हायरल झाल्या, ज्या क्लिपमध्ये अगदी 13, 14, 15, 16 किंवा 17च्या आतली जी मुलं आहेत, ही मुलं अतिशय अश्लील हावभाव करत डीजे वरती नाचताना दिसतायत. रस्त्यात उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे बघून हातवारे करतायत किंवा मग समोरच्या मंडळांकडे बघून हातवारे करतायत. ही मुलं इतकी लहान आहेत आणि ही इतकी लहान मुलं जेव्हा सुरुवातीपासूनच असं काहीतरी करतात, पुढे जाऊन त्यांची मानसिकता कशी होणार आहे किंवा पुढे जाऊन हे माणूस म्हणून कसे होणार आहेत, हे कुठेतरी आधीच कळायला लागलेलं असतं. आणि हे सगळं का होतंय, कशामुळे होतंय, तर सुरुवातीला म्हणजे एकतर मला असं वाटतं की पोलीस या प्रकरणात खूप तत्परतेने तपास करतायत, पोलिसांचं यासाठी खूप कौतुक आहे. मात्र तरी सुद्धा आरोपीला पकडण्यात लागलेला वेळ किंवा आरोपीला शिक्षा देण्यासाठी लागलेला वेळ, अनेक अशी प्रकरणं आहेत ज्या प्रकरणांमध्ये पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते. म्हणजे गुन्हा केलेला असतो पण पुरावाच सापडत नाही, सबळ एखादा पुरावा नाही, त्यामुळे आरोपी अगदी मोकाट सुटले जातात किंवा मग जी काही शिक्षा दिली जाते ती इतकी कमी असते की या आरोपींना त्याचं फार काही वाटत नाही, की ठीक आहे बाबा 2, 4, 6 महिने, फार तर वर्षभर, ठीक आहे, इतकी काही मोठी शिक्षा नाहीये असं समजून हे आरोपी अशा पद्धतीचे गुन्हे करतात. आणि त्यामुळे याच आरोपींना बघून ही जी आत्ताची पिढी आहे किंवा येणारी जी पिढी आहे ती शिकतीये की तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि काय केलं तर कायदा तर आपल्याच बापाचा आहे, असं कुठेतरी एक एकंदरीत सध्याचं वातावरण पुण्यातलं झालेलं मी नक्कीच म्हणू शकते. कारण आपण पुण्यात राहतोय, पुण्यात वावरतोय, आपल्याला पुण्यातलं सगळं वातावरण माहितीये. पुण्यात अशा पद्धतीचं कुठेतरी वातावरण निर्माण झालंय की काय,
असा एक खूप मोठा प्रश्न पडतोय. या पद्धतीची ही जी लहान मुलं आहेत, या लहान मुलांना सुद्धा आवर घालणं तितकंच गरजेचं आहे. कारण पुण्यातल्या अल्पवयीन मुलांकडून होणारे ज्या रेप केसेस आहेत किंवा बलात्काराच्या, लैंगिक अत्याचाराच्या, विनयभंगाच्या केसेस आहेत, त्या सुद्धा तितक्याच जास्त वाढताना दिसत आहेत. त्यामुळे हेच तरुण आहेत, हीच अल्पवयीन मुलं आहेत जी उद्या उठून अशाच पद्धतीचे काहीतरी कारनामे करताना आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठेतरी पोलिसांनी सुद्धा किंवा पूर्ण सरकारने सुद्धा या प्रकरणातले कायदे आणखी कडक करणं जास्त गरजेचं आहे. हा सुद्धा जो कोणी आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होतीये. मात्र ही मागणी किती दिवस लावून धरली जाईल हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आता जेव्हा हे प्रकरण ताजं आहे त्यावेळी सगळेच पक्ष एकत्र येत आहेत, आंदोलनं करतायत, आढावा घेतायत, घटनास्थळाची पाहणी करतायत. मात्र हे सगळं किती दिवस चालणार आहे? उद्या जर तो आरोपी सापडला त्यानंतर परवापासून या सगळ्या बातम्या येणं बंद होऊन जाईल. या सगळ्या घटनांचा आढावा जे लोक आता घेत आहेत, जे राजकीय नेते घेत आहेत, ते सगळं सुद्धा बंद होईल. त्यानंतर या आरोपीला फाशी झाली की नाही झाली हे पाहायला कुणीही जाणार नाही. म्हणजे अगदी जसं माधुरी तू उल्लेख केलास त्या पद्धतीने बोबदेव घाटातली जी घटना आहे, या आरोपींचं आत्ता काय झालंय हे आपल्यालाही माहित नाहीये. हे आरोपी पकडले गेले, त्यातला एक आरोपी फरार होता इथपर्यंत आपल्याला माहिती होतं. पुढे काय झालं काहीच नाही. त्या स्वतः पीडित मुलीचं काय झालं हे आपल्याला माहित नाही. तिच्या मित्राचं काय झालं, ती मुलगी पुन्हा एकदा तिला पुण्यात यायची हिंमत झाली का, ती पुण्यात पुन्हा आली का, याविषयीची कुठलीही माहिती नाहीये. त्यामुळे केवळ घटना ताजी असते तोपर्यंत आंदोलनं करणं, मोर्चे करणं, मोठमोठ्या मीडियाला बाईट्स देणं इथपर्यंत न करता कुठेतरी कायदा म्हणूनच या सगळ्या प्रकरणामध्ये एखादी कडक भूमिका घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं मला वाटतंय. तेव्हाच कुठेतरी ही मानसिकता ठेचली जाऊ शकते आणि जितकी मोठी शिक्षा ही या गुन्हेगारांना मिळते तशीच शिक्षा कुठेतरी गुन्ह्याला इग्नोर कर म्हणणाऱ्यांना सुद्धा झाली पाहिजे. त्यांना जर वर्षभराची होत असेल तर यांना किमान महिना 2 महिन्याची तरी झाली पाहिजे. त्यानंतर कुठेतरी ही सगळी जी मानसिकता आहे ती कमी होईल आणि जेव्हा एखादी स्त्री कुठल्या तरी अन्याय अत्याचारातून जात आहे, आपल्याला मदतीची याचना करते, त्यावेळी तिला आपण मदत करायला हवी असं कुठेतरी जी भावना आहे, एक चांगली भावना या सगळ्याच मंडळींमध्ये निर्माण होताना पाहायला मिळू शकते. जर कायदे इतके कडक झाले तर अन्यथा अशा पद्धतीचे गुन्हे घडत राहतील, अशा पद्धतीने इग्नोर कर म्हणणारे पुढे येत राहतील आणि यांच्या इग्नोर कर म्हणण्यामुळे थोडंफार आलेलं बळही जाईल आणि या ज्या महिला आहेत, ज्या पीडित महिला आहेत, त्या आणखी जास्त पीडित व्हायला, आणखी जास्त अबला व्हायला वेळ लागणार नाही. नक्कीच, अगदी सत्य आहे समृद्धी. खरं तर जे लोक इग्नोर कर म्हणतात त्या व्यक्तींनीच खरं तर ज्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे त्या व्यक्तीला बळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी अगदी तू सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे ही व्यक्ती सुद्धा कुठेतरी गुन्हेगार आहे असंच म्हणावं लागेल आणि अगदी कमी स्वरूपाची का होईना त्या व्यक्तीला सुद्धा शिक्षा होणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर फक्त 2025 या वर्षात अवघ्या 1.25 महिन्यामध्ये 125 पुण्यामध्ये विनयभंगाच्या केसेस दाखल झालेल्या आहेत आणि 56च्या आसपास या अत्याचाराच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. म्हणजे फक्त ही केवळ 1.25 महिन्यातील आकडेवारी आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी मधील आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने पुण्यामध्ये अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असेल तर नक्कीच ही पूर्ण पुण्यामधील चिंतेची बाब आहे असंच म्हणावं लागेल. आता या प्रकरणामध्ये हा जो इग्नोर कर म्हणणारा प्रवासी आहे, या प्रवासी सापडला जाणार का किंवा त्याचा सुद्धा शोध घेतला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. याच सह या संपूर्ण प्रकरणामधील आणखी काय तपास पुढे येणार, हा आरोपी लवकरात लवकर सापडला जाणार का, त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी जी मागणी होते त्या मागणीचं पुढे काय होणार. आणि अगदी समृद्धीने जसं मगाशीच सांगितलं की घटना ताजी असते तोवर त्या घटनेचा पाठपुरावा केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने ती घटना मांडली जाते. मात्र त्यानंतर त्या घटनेसंदर्भातली कुठलीही माहिती समोर येत नाही. ना त्या पीडितेविषयीची माहिती येते, ना त्या गुन्हेगाराविषयीची माहिती समोर येते. त्यामुळे असं होता कामा नये. कुठेतरी प्रशासनाने सुद्धा याच्यामध्ये वेळीच दखल घेणं गरजेचं आहे. आता या प्रकरणामध्ये आणखी काय अपडेट्स समोर येतात ह्या आम्ही तुम्हाला ह्या घटनेच्या संपूर्ण ताज्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.